मित्रांनो, काल अहमदाबादवरून लंडनला जे विमान क्रॅश झालेलं आहे त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर ते टेक ऑफ करताना 30 सेकंदाच्या आत क्रॅश झालेलं आहे। तुम्ही जगभरातील विमान अपघाताची आकडेवारी जर तुम्ही पाहिली तर असं लक्षात येते की सर्वात जास्त विमान अपघात हे टेक ऑफ करताना आणि लँडिंग करताना होतात। इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या एका रिपोर्टनुसार 2005 ते 2023 या दरम्यान जेवढे विमान अपघात झालेले आहेत त्यामध्ये 53% विमान अपघात हे लँडिंग करताना झालेले आहेत आणि 8% जास्त विमान अपघात हे टेक ऑफ करताना झालेले आहेत, म्हणजे विमानाची उडान करताना झालेले आहेत। जर तुम्ही बोईंग कंपनीच्या विमानाचा विचार केला तर त्यामध्ये असे दिसून येते की 2015 ते 2024 या दरम्यान एकूण विमान अपघातामध्ये 20% विमान अपघात हे लँडिंग करताना झालेले आहेत। तर असं का होतं? कारण की टेक ऑफ करताना विमान जमिनीवरून सरळ उंचीवर नेण्यासाठी खूप स्पीड पकडावा लागतो आणि या दरम्यान वातावरणामध्ये पक्ष्यांचा वावर, पर्यावरणीय बदल, काही तांत्रिक अडचणी असू शकतात आणि ह्या कंट्रोल करण्यासाठी, याला हाताळण्यासाठी पायलटला खूप कमी वेळ असतो। त्यामुळे हे खूप चॅलेंजिंग टास्क आहे। त्यामुळे टेक ऑफ करताना आणि लँडिंग करताना सर्वात जास्त अपघाताची शक्यता वाढते। आणि शेवटी या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या 240 जणांना भावपूर्ण श्रद्धांजली।